डॉक्टर वासुदेव रायते अर्थात माझे बाबा यांनी लिहिलेल्या वासुदेवाची आरोग्यवाणीच्या या ऑडिओ व्हिडिओ बुक सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर नीरज रायते, तुमचा आरोग्य मित्र. ह्या मालिकेत आपण आजाराच्या विविध तक्रारी, त्यांची कारणं, त्यांचे निदान, उपचार याची सोप्या शब्दात माहिती घेऊया. आपलं आयुष्य आनंदी, सुखसमाधानाचे आणि निरोगी जावं ही या पुस्तकाच्या निमित्ताने परमेश्वर चरणी प्रार्थना. आजचा विषय आहे सार्वजनिक स्वच्छता. निरामय दिनचर्या कशी असावी याबाबतीत प्रबोधन करताना आपण आहार, व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली, सकारात्मक जीवन विचार, वैयक्तिक स्वच्छता, व्यसनमुक्ती अशा अनेक बाबींचा परामर्श घेतला. पण माणूस हा समाजाचा घटक असतो आणि आपले जगणे आपल्या कुटुंबाशी, समाजाशी बांधलेले असते. साहजिकच आपला आहार, आपला वेश, आपलं वागणं याचा इतरांवरही परिणाम होत असतो. आपण सिगरेट ओढत असू तर जवळच्या नातेवाईकांना, आपल्या मुलांना किंवा सहकाऱ्यांना त्याचा त्रास होतो हे आपण लक्षात घेत नाही. फक्त आत्मकेंद्रित न राहता सर्व समाजाच्या स्वास्थ्यासाठी कार्यप्रवण होणं गरजेचं आहे. 21व्या शतकामध्ये भारत जेव्हा जगातल्या मोजक्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सामील होत आहे, तेव्हा आपण सर्वांनी त्यामध्ये समाज म्हणून सहभागी व्हायला हवं. सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत आपण फारच मागासलेले आणि उदासीन आहोत असं मला वाटतं. खरं तर सार्वजनिक स्वच्छतेच्या माध्यमातून आपण अनेक संसर्गजन्य आजार हटवू शकतो किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. पण आपल्या उदासीनतेमुळेच चिकनगुनिया, डेंग्यू, टायफॉइड, कावीळ म्हणजेच व्हायरल हिपॅटायटिस, मलेरिया यासारख्या साथी वारंवार येत आहेत. त्याशिवाय इन्फ्लुएन्झा, अमिबियासिस, हगवण, जंत, खरूज, उवा ह्या आजारांचा प्रसार होण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता ही दोन्हीही कारणीभूत असते. टीबीचे जंतू सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याने पसरतात. रस्त्यावरील घाण धनुर्वातास कारणीभूत असते. उघड्यावरील प्रातर्विधी अनेक सार्वजनिक अनारोग्यास जबाबदार असतात. उघड्यावर खाल्लेली भेळ, पावभाजी, पाणीपुरी आपल्या आजारी पडण्यास कारणीभूत ठरू शकतं. या सर्व त्रासदायक आजारांच्या प्रतिबंधनासाठी गरज आहे आपण आपले घर, आपला परिसर आणि गाव स्वच्छ ठेवण्याची. याविषयी अधिक माहिती घेणं निश्चितच उद्बोधक ठरेल. सार्वजनिक स्वच्छतेच्या माध्यमातून होणारे आजार हे एका वेळी अनेक व्यक्तींवर आघात करत असतात. ह्यालाच आपण साथ आली असं म्हणतो. अशा अनेक प्राणघातक साथींचे संपूर्ण नियंत्रण फक्त क्लीनलीनेसमुळे होऊ शकलेले आहे. कोविडमध्ये आपण बघितलंच आहे की. हे लक्षात घेऊन सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत आपण अधिक सतर्क असायला हवं असं मला वाटतं. आपण सर्वच नुकतेच कोविडच्या महाभयंकर साथीतनं बाहेर पडलो आहोत. परंतु कोविडमुळे शिकलेल्या अनेक गोष्टींचा आपल्याला आता सोयीस्कर विसर पडलेला आहे. पटतंय का बघा? सार्वजनिक उत्सवांमध्ये होणारा लेझर आणि आवाजाचा नंगानाच हे याचेच द्योतक नवं काय? मग कोणत्या अधिकारानं आपण डॉक्टरांना दोष देतोय? 1977 सालापासून देवीचा म्हणजे स्मॉलपॉक्सचा एकही रुग्ण या जगात आढळलेला नाही. ही आधुनिक वैद्यकशास्त्राने मानवतेला दिलेली देणगीच आहे की. नियोजनबद्ध केलेलं लोकशिक्षण, लसीकरण आणि सार्वजनिक स्वच्छता ह्यामुळेच तर हा चमत्कार घडला. कोविड सारख्या आजाराचं निदान, त्याचे उपचार आणि त्यावरचं लसीकरण हे ज्या कमी वेळात आणि ज्या वेगाने झालेलं आहे हे तर मानवाच्या प्रगतीचं ज्वलंत उदाहरण आहे. पोलिओ सारखा संसर्गजन्य रोग पण आता पूर्णपणे आटोक्यात आलेला आहे. डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात ह्या आजारांवर आपण नियंत्रण आणू शकलोय ते प्रभावी लसीकरणामुळेच. स्वच्छतेमुळे, स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठ्यामुळे प्रदूषित पाण्याद्वारा होणाऱ्या अनेक आजारांवर आपण मात केली आहे. कॉलरा, हिपॅटायटिस, टायफॉइड
हे म्हणून तर आता कमी दिसतात. अनेक रुग्ण आजारातनं बरे व्हावे यासाठी गैरसमजुतीने आणि अज्ञानानं इंजेक्शन आणि सलाईनचा आग्रह धरतात. ताकद कधीही सलाईननी येत नाही बरं का. तुम्हाला जर पटकन बरं व्हायचं असेल ना, तर चांगला आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचं तंतोतंत पालन महत्वाचं असतं. अज्ञानाची ही कीड समाजानेच आरोग्य शिक्षण घेऊन भिरकावून दिली पाहिजे. आपण आपले घर रोजच्या रोज स्वच्छ केले पाहिजे. शेणानं घर सारवणं हे मला तरी चुकीचं वाटतं. शक्यतो सकाळ संध्याकाळ घर स्वच्छ ठेवणं, घरात निर्माण झालेल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं, ओला आणि सुका कचरा याचं वर्गीकरण करणं, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बायोडिग्रेडेबल कचऱ्यापासून अपारंपरिक ऊर्जा निर्माण होऊ शकते. हा कचरा वेगळा केला तर त्याचं सेंद्रिय खतही होऊ शकतं. घरात भरपूर प्रकाश येऊ द्यावा, म्हणजे डास झुरळ ढेकून वाढणार नाही. घरातील संडास बाथरूम नियमित स्वच्छ करायला हवेत. सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा व्हायला हवा. कुठेही डबकी साठू नयेत हे आपण जाणीवपूर्वक बघायला हवं. दिवसभर खिडक्या उघड्या ठेवून वायुविजन होईल असं पाहावं. फरशी पुसण्यासाठी मान्यताप्राप्त जंतुनाशक वापरावं. महापालिकेला परिसरात DDT अथवा फवारणी करून डासांची वाढ होणार नाही हे बघावं. कचऱ्यांच्या कुंड्यातच कचरा टाकावा. रस्त्यावर थुंकू नये. मलमूत्र विसर्जन सार्वजनिक करू नये. सार्वजनिक शौचालये जरूर वापरावीत आणि ती स्वच्छ ठेवावीत. अशा छोट्या छोट्या बाबींनी सगळ्यांचं आरोग्य सुरक्षित राहू शकेल. शेवटी आपण जसे राहतो ते घर आपले, तसेच आपण राहतो तो परिसर, तो समाज, हा देशही आपलाच आहे, नाही का? आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.